मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. पालकांनो, विट्यातील अत्याधुनिक स्कूलमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल CBSE या हायटेक स्कूलमध्ये नर्सरी पासून 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू करण्यात आले. रोबोटिक्स, अबॅकस, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC अशा परीक्षांच्या तयारीसह 8वी पासून IIT, JEE, नीट, फाउंडेशन कोर्स बॅच देखील सुरू. त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूलला आजच भेट द्या. विट्यात आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंतराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झालाय. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून पडळकर समर्थकांनी विट्यातील एका ऑफिसची तोडफोड केली आहे. महेश कुपाडे यांच्या खानापूर रस्त्यावरील ट्रान्सपोर्ट अँड ट्रॅव्हल्सच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी ओमकार पुकळे आणि सुरेश मेटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विट्यातील या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स बुकिंग व पार्सल सर्व्हिस या फर्मचे मालक आणि आमदार जयंतराव पाटील यांचे समर्थक महेश अण्णासाहेब कुपाडे यांच्या खानापूर रस्त्यावरील श्रेयस भवन इमारतीत असणाऱ्या ऑफिसची तोडफोड केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर महेश कुपाडे यांनी ओमकार पुकळे राहणार खटाव, तालुका माण, तसेच सुरेश मेटकरी राहणार विटा या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महेश कुपाडे यांनी आपल्या फिर्यादीत दिलेली माहिती अशी की काल दिनांक 19 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ओमकार पुकळे नामक तरुण व्हॉट्सअपवर स्टेटस का ठेवलास, तू पडळकरांची माफी माग असे म्हणत महेश कुपाडे यांना शिवीगाळ करू लागला. यावेळी मी चुकीचे काही केले नसून मी कुणाचे नाव घेऊन स्टेटस ठेवला नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही असे उत्तर दिल्याचे कुपाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर काही वेळानंतर विट्यातील सुरेश मेटकरी यांनी फोन करून तू गोपी शेठबद्दल काय बोलला असे म्हणून तू विट्यात ये, तुला बघून घेतो, आमची माणसं विट्यात येत आहेत अशी धमकी दिल्याचे महेश कुपाडे यांनी आपल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. यानंतर सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास व्यंकटेश्वरा ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये घुसून चेहरा झाकलेल्या अनोळखी 4 लोकांनी हॉकी स्टिकच्या सहाय्याने ऑफिसच्या काचा, 4 मॉनिटर आणि प्रिंटरसह अन्य साहित्याची तोडफोड करून 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान केल्याचे महेश कुपाडे यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. सध्या याचे CCTV फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. एकूणच आमदार पडळकर आणि जयंतराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये व्हॉट्सअप स्टेटसवरून झालेल्या या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक